महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. विमानतळ आहे त्याचं जे सर्वेक्षण सुरू आहे त्याला खरं तर स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध पाहायला मिळतोय. आज जे खरं तर गावामध्ये घटना घडलेली आहे त्याचं नक्की मूळ कारण काय होतं, पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट नक्की कशी झाली, त्याची सुरुवात कशी झाली? ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कालपासनं पुरंदर विमानतळासाठीचं ड्रोन सर्वेक्षण आपण सुरू केलं होतं आणि कालसुद्धा ह्या अनुषंगानं जे सर्वेयर आहे त्याच्या इक्विपमेंटची तोडफोड करणे आणि सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणे अशा स्वरूपाची सुद्धा दाखल होता. आजसुद्धा जो आहे तो महसूल प्रशासन, सर्वेयर, पोलीस अधिकारी, अंमलदार असे सगळे लोक ह्या सर्वेक्षणासाठी तिथे पोचले होते. परंतु गावामध्ये, शेजारच्या गावामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तिथली परिस्थिती जी आहे ती थोडीशी लोक भावनिक झाले आणि त्यामध्ये त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. ह्यामध्ये आमचे जे आहे ते 4-5 पोलीस अधिकारी आणि जवळपास 20 अंमलदार हे जखमी आहेत. त्यांना आम्ही मेडिकल करून घेतो आहे. त्यासोबतच पोलिसांवर पोलिसांच्या ज्या आहेत त्या 2 गाड्या ज्या आहेत त्यासुद्धा यांनी त्यांच्यावर दगडफेक केलेली आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही आत्तापर्यंत 6 आरोपी हे ताब्यात घेतलेले आहेत आणि अजून त्यांची सुद्धा नोंद करणार आहोत. ही जी महिला मृत्यू पडलेली आहे त्याचं नक्की कारण काय? पोलिसांचा लाठीचार्ज झाला त्याच्यामुळे मृत्यू झाला अशी पद्धतीची बाहेर चर्चा आहे. नक्की झालं काय, वस्तुस्थिती? नाही, ह्यामध्ये आम्ही जी माहिती घेतली आणि माझा एक अधिकारी तिथे जाऊन त्यांच्या घरी जाऊन व्हेरीफाय करून आला. या 87 वर्षाच्या महिला आहेत आणि त्या गेल्या 2 आठवड्यापासून अत्यवस्थ होत्या आणि त्या त्यांच्या घरीच होत्या. ह्या कुंभारवळण ह्या गावच्या ह्या महिला आहेत आणि त्यांच्या घरीच मृत्यू झालेला आहे. नक्की कारण काय, म्हणजे मानसिक त्यांना धक्का बसला की त्यांना काय सांगितलेलं होतं? नाही, ह्या काय प्रत्यक्ष आंदोलनामध्ये सहभाग होता? प्रत्यक्ष आंदोलनामध्ये कालपासूनच हे सुरू झालं आणि काल आणि आज तरी त्यांचा आंदोलनामध्ये सहभाग असल्याची कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आणि त्यांचा मृत्यूचं नेमकं कारण काय आहे ह्याच्याबद्दल मी भाष्य करू शकणार नाही. परंतु माझी जी माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगानं गेले 2 दिवस तर त्या आंदोलनात सहभागी नव्हत्या. त्या गेल्या 15 दिवसापासनं त्यांच्या घरीच अत्यवस्थ असल्यामुळे होत्या. ह्याबद्दलची खातरजमा मीडिया पण स्वतंत्रपणे करू शकतो. असं मात्र पोलिसांना लाठीचार्ज का करावा लागला, त्याचं नक्की कारण काय की आज पोलिसांना शेतकऱ्यांवरती लाठीचार्ज करण्याची, अश्रुधुराच्या लोखंड्या फोडण्याची वेळ आली? नक्की सुरुवात कुठून झाली, याच्यामध्ये नक्की कारण काय होतं? आपण जर व्हिडिओज बघितले तर पोलीस जे आहेत ही अशी बातमी आल्यानंतर सगळं विड्रॉ करत होते. सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या आम्ही परत घेऊन जात होतो. हे करत असताना त्या गाड्यांना घेराव घालणे, गाड्यांसमोर झोपणे असे सगळे प्रकार सुरू होते आणि ह्या महिलेच्या मृत्यूच्या अफवेमुळे कदाचित भावनिक होऊन काही लोकांनी लाठीचार्ज केलेला, काही लोकांनी दगडफेक केलेली असेल. म्हणजे त्याला प्रतिकार म्हणून तो जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात? जर आम्ही अश्रुधुराच्या कांड्यांचा वापर आणि सौम्य लाठीमार जर केला नसता तर आपण बघितलं असतं की अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे तिथे जखमी झालेले असतात. आंदोलक जे आहेत त्या आंदोलकांपैकी किती जण आता ताब्यात घेण्यात आले? किती जण? आत्तापर्यंत 6 जण आमच्या ताब्यात आहेत आणि त्यांची विचारपूस सुरू आहे. आमच्याकडे ह्या सगळ्या घटनाक्रमाबद्दलचं व्हिडिओ रेकॉर्डिंगचं फुटेज आहे आणि त्या फुटेजवरनं आम्ही खातरजमा करून ज्याचं ह्या सगळ्या याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करू. कालच्या गुन्ह्यातले अद्यापर्यंत आम्ही काही अटक केलेले नव्हते. आम्हाला म्हणजे ग्रामस्थांकडनं सहकार्याची अपेक्षा होती. कालच्या गुन्ह्यामध्ये आम्ही काहीही अटक केलेली नाही. ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की आम्ही पोलिसांना आतमध्ये जाऊन देत नव्हतो आणि म्हणून ते आम्हाला धक्का माजून बाजूला काढायला लागले. त्याच्यानंतर पोलिसांनी आम्हाला शिवीगाळ केली, दमदाटी केली आणि इथून उठून जा म्हणून सांगितलं. आम्ही आमच्या शेतात किंवा रस्त्याला बसलो होतो तरी देखील आमच्यावर लाठीचार्ज केला असं या आंदोलकांनी सांगितलं. नाही, मला तरी वाटत नाही ह्या आरोपामध्ये काही तथ्य आहे आणि आमची जी भूमिका आहे त्या भूमिकेशी साधर्म्य असलेले पुरावे हे आम्ही मीडियाला सुद्धा देणार आहोत. आमच्याकडे व्हिडिओ शूटिंग्स आहेत तशा. उद्या या संदर्भात काय परत सर्वे होणार आहे? ह्याबद्दलची मला काही माहिती नाही. ह्याबद्दलचा निर्णय महसूल प्रशासन